भास्कर जाधवच्या चिरंजीवांनी घेतलेली भेट ही राजकीयच आहे असं म्हणता येणार नाही, परंतु ह्या निवडणुकीच्या काळामध्ये कदाचित भास्कर जाधवांना उबाठा गटामध्ये अनइझी वाटत असेल, म्हणून त्यांच्या मुलाने भास्कर जाधव मार्फत किंवा भास्कर जाधवांचा प्रतिनिधी म्हणून भेट घेतली असावी। निश्चित काही कालावधीमध्ये आपल्याला त्यामध्ये काय डेव्हलपमेंट झाली ही कळेल। मोदी सरन्यायाधीशाच्या भेटीनंतर आता शिंदे आणि सरन्यायाधीश एकत्र येणार आहेत। हायकोर्टाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनानिमित्त दोघे एकत्र येणार आहेत। सोमवारी BKC मध्ये हायकोर्टाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे। या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सरन्यायाधीश चंद्रचूड सुद्धा ही उपस्थित राहणार आहेत। विरोधकांकडून टीका होते। बघा, न्यायाधीशाच्या ज्या काही इमारती आहेत, या इमारतीमध्ये राजकारण चालत नाही, हे महाराष्ट्र शासन बांधून देत असतं। मग त्या काळामध्ये जो राज्याचा प्रमुख असतो त्याची उपस्थिती ही आवर्जून असावी लागते। हे पहिलं उदाहरण नाही आहे। विरोधक जे टीका करतायत ना, त्यांना त्याचा आणखीन अभ्यास पण नाही, तेवढी अक्कल पण नाही आहे। त्यांची अक्कल करण्याची क्षमता त्यातून दिसून येते। पुण्याच्या कोर्टाचं भूमिपूजन हे शरद पवारांनी केलं होतं। या संभाजीनगरचं जे न्यायालय हायकोर्ट जे आहे त्याचं भूमिपूजन अंतुलेने केलं होतं आणि त्याचं उद्घाटन मनोज जोशींनी केलं होतं। असे अनेक उदाहरण सांगू शकतो। आता परवा गेल्या काही दिवसापूर्वी ज्याला काय म्हणजे लीगलचं जे काही कॉलेज बनवलं आहे आम्ही, तर त्याचं उद्घाटनाला सुद्धा देवेंद्र फडणवीस होते। राजकीय आणि न्यायालय याची यामुळं जवळकीक वाढते किंवा तो प्रेशरमध्ये कोणी न्यायमूर्ती येतो अशातला भाग नाही आहे। एक संस्था आहे, त्या संस्थेच्या उद्घाटनाला संस्थेचा प्रमुख, मग ते न्यायाधीश असतील, मुख्य न्यायाधीश असतील, हे उपस्थित राहतात आणि राज्यातर्फे हे मुख्यमंत्री, सहसा मुख्यमंत्रीच उपस्थित असतात। हा एक प्रोटोकॉल आहे आणि या प्रोटोकॉलनुसार सर्व जो काही निधी आहे तो महाराष्ट्र शासन हे देत असते। म्हणून सरकार कुणाचं जरी असलं, परंतु अशा भूमिपूजनाला कुणाचा विरोध नसतो। परंतु ज्याला हे माहितीच नाही, मग आंदोलनाने भूमिपूजन का केलं, मग शरद पवारांनी का केलं, हे प्रश्न कधी उपस्थित झालेत का? पण विरोधकाकडे आता कोणत्याही प्रश्नाला काहीतरी आपण काउंटरवरी बोलतो किंवा आपण आता काउंटरवर्सी निर्माण करायचा प्रयत्न त्यांचा असतो आणि हे सर्वसामान्य माणसाला आवडतसुद्धा नाही। अतुल वाटकर म्हणतात की सत्यपाल मलिक ठाकरेंना भेटले, उद्धव ठाकरेंना देशातील मोदी विरोधकांना भेटायची वेळ आली आहे। लोकांमध्ये त्यांना मान्यता नाही। आपण याकडे कसं पाहतो? आता सध्याला जे विरोधक आहेत ते एकमेकाला भेटत आहेत आणि एकमेकाच्या गळ्यात गळा घालून रडत आहेत, हेच फक्त चित्र आहे। त्यांना जाणीव झालेली आहे की केंद्रातलं सरकारही हलत नाही आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येत आहे। म्हणून आपली राजकीय वाटचाल कुठं असावी किंवा कुठं जाऊन आपण ॲडजस्ट व्हावं, हे सगळं ॲडजस्टमेंटचा खेळ आहे। यांना सर्वसामान्याच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही, आपलं राजकारण चालावं यासाठी त्या असलेला हा उद्योग आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।